हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, लास्ट लेक्चरला आपण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये संपूर्ण सिलेबस, युनिट वाईज सिलेबस आणि त्याचं मार्किंग वेटेज डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं। आता आजच्या लेक्चरला आपण काय करत आहोत की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा जो फर्स्ट युनिट आहे तो आपण आज स्टार्ट करत आहोत। तर बाळांनो, आपल्या सब्जेक्टचं नाव आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग। सब्जेक्टचं नाव आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग। सब्जेक्टचं ॲब्रिव्हिएशन आहे AEN। शॉर्टकटमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला AEN म्हणतात। बरं, या सब्जेक्टचा कोर्स कोड आहे 315372। हा आहे त्या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड अकॉर्डिंग टू द के स्कीम MSBT डिप्लोमा। तर बाळांनो, आज आपण स्टार्ट करत आहोत याचा युनिट नंबर 1, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा युनिट नंबर 1, ज्याचं वेटेज आहे 16 मार्कांचं। 16 मार्कांचा टोटल हा युनिट आहे, ठीक आहे। तर बाळांनो, या ठिकाणी आपल्याला दिसतं युनिट नंबर 1। युनिट नंबर 1 आहे इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल। ऑटोमोबाईलचं टोटल इंट्रोडक्शन, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं टोटल बेसिक्स, टोटल फंडामेंटल पॉईंट्स या युनिट नंबर 1 मध्ये। टोटल तुम्हाला या युनिटमध्ये 5 ते 6 पॉईंट पाहायचे इन डिटेल। आणि या युनिटचं जे वेटेज आहे फायनल एक्झामिनेशन जी 70 मार्कांची आहे, त्या 70 पैकी 16 मार्कांचे क्वेश्चन या एका युनिटवर असणार आहेत। खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे। फ्युचरला विचार केला तर, फ्युचरचा विचार केला तर फार महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, ठीक आहे। जनरली जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देता थर्ड इयरमध्ये असताना, नेक्स्ट सेमिस्टरला जानेवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा वेगवेगळ्या कंपन्यांचे कॅम्पस येतील कॉलेजमध्ये, त्यावेळी इंटरव्ह्यूला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे आणि पॉवर इंजिनिअरिंगचे खूप जास्त क्वेश्चन असतात। सॉम आणि टॉमचे पण क्वेश्चन असतात, पण ऑटोमोबाईलचे पण असतात। सो त्या दृष्टीने फार महत्त्वाचा सब्जेक्ट आहे। तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा पहिला युनिट आहे इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल। याच्यामध्ये ऑटोमोबाईलची डेफिनेशन, मेजर कॉम्पोनंट ऑटोमोबाईल विथ देअर फंक्शन, हे पहिल्या पॉईंटमध्ये। दुसऱ्या पॉईंटमध्ये ऑटोमोबाईलचं क्लासिफिकेशन। तिसऱ्या पॉईंटमध्ये ऑटोमोबाईलचं व्हेकल लेआउट। त्यानंतर चौथ्या पॉईंटमध्ये चेसिस, फ्रेम आणि बॉडीचे वेगवेगळे फंक्शन्स। पाचव्या पॉईंटमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल, हायब्रिड व्हेकल यांची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये। आणि 6व्या पॉईंटमध्ये ऑटोमोबाईलचं डेव्हलपमेंट कसं झालं फ्रॉम एन्शियंट पिरियड, की इतिहासापासून जर आत्तापर्यंत पाहिलं तर ऑटोमोबाईल कसं डेव्हलप होत आलं हे पाहायचंय। पण याच्यावर कुठल्याही पद्धतीची थिअरी क्वेश्चन नाही आहेत, थिअरी क्वेश्चन नाही आहे या शेवटच्या पॉईंटवर। तर असे पहिले 5 पॉईंट आपण डिटेलमध्ये पाहूयात। 6वा पॉईंट पण पाहूयात, पण तो एक्झामला येत नाही। तर असे 5 पॉईंट आपल्याला पाहिजेत। आजच्या लेक्चरला मी तुम्हाला पहिला पॉईंट एक्सप्लेन करणार आहे की ऑटोमोबाईल म्हणजे काय, डेफिनेशन पाहिजे। सेकंड, याच्यामध्ये मी तुम्हाला ऑटोमोबाईलचे जे कॉम्पोनंट्स आहेत त्या कॉम्पोनंट्सला आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे। ऑटोमोबाईलचे कॉम्पोनंट आणि त्याचे फंक्शन आज डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। हा पहिला पॉईंट आज आपण या पहिल्या लेक्चरला परफेक्ट करणार आहे। युनिट नंबर 1चा सिलेबस तुमच्या समोर आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता, नोटबुकमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहू शकता। ओके, चला पुढे जाऊयात। आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज मीन बाय ऑटोमोबाईल। ऑटोमोबाईल हा शब्द जेव्हा आपल्या डोळ्यापुढे येतो, ठीक आहे, तर डोळ्यापुढे सगळ्यात पहिला वर्ड येतो व्हेइकल। ऑटोमोबाईल म्हणलं की कुठलीही अशी गोष्ट जी आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायला मदत करते। कमीत कमी एनर्जीमध्ये आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचंय, थोडक्यात ट्रॅव्हल करायचंय। मग आपल्याला काही गुड्स असतील त्या गुडचं ट्रान्सपोर्टेशन करायचंय, पीपलचं ट्रान्सपोर्टेशन करायचंय, तर अशा ठिकाणी आपण ऑटोमोबाईल वापरतो। पण ऑटोमोबाईल म्हणजे नेमकं काय, व्हेइकल म्हणजे नेमकं काय बघा। ऑटोमोबाईल इज डिफाइंड ॲज द सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल विच विल बी रन ऑन द ग्राउंड। ऑटोमोबाईल म्हणजे एक प्रकारचं व्हेइकल आहे, पण हे व्हेइकल असतं सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल। सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल म्हणजे काय, असं व्हेइकल जे ॲटोमॅटिक आपल्याला, म्हणजे आपण जर त्याला कंट्रोल केलं तर ॲटोमॅटिकली ते चालतं। त्याला आपल्याला त्याला पळवावं लागत नाही, आपण फक्त त्याला कंट्रोल करतो, म्हणजे याला म्हणतात सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल। मग ऑटोमोबाईल म्हणजे सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल आहे, जे ग्राउंडवर चालतं, हवेत नाही चालत। कुठं चालतं, ग्राउंडवर। मग लक्षात ठेवा, सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल विच विल रन ऑन द ग्राउंड। जमिनीवर चालणारं व्हेइकल ज्याला आपण फक्त कंट्रोल करतो, पण ते चालतं ॲटोमॅटिक, जर त्याला तुम्ही एनर्जी, फ्युएल वगैरे प्रोव्हाइड केलं तर, याला म्हणतात ऑटोमोबाईल। मग ऑटोमोबाईल इज डिफाइंड ॲज द सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल
विच विल रन ऑन द ग्राउंड. म्हणजेच काय की ग्राउंडवरतीच पळणारं, ग्राउंडवरती चालणारं जे सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल आहे त्याला ऑटोमोबाईल म्हणतात. मग ऑटोमोबाईल म्हणजे सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल आहे जे ग्राउंडवर चालतं, जे ग्राउंडवर पळतं. विच विल रन ऑन द ग्राउंड. कळालं का रे ऑटोमोबाईल काय? ठीक आहे. बरं, मग ऑटोमोबाईलमध्ये असं काय असतं? ऑटोमोबाईलमध्ये अशी कुठली सिस्टीम आहे की ज्यामुळं गाडी पुढे पळते? मग ऑटोमोबाईलमध्ये असते ऑटोमोटिव्ह सिस्टीम. काय असते? ऑटोमोटिव्ह सिस्टीम. ऑटोमोटिव्ह सिस्टीम म्हणजे एक अशी सिस्टीम जी तुमच्या व्हेइकलला पुढे जायला मदत करते, जी तुमच्या सिस्टीमला पुढे नेते. बघा, द ऑटोमोटिव्ह सिस्टीम मीन्स अन अरेंजमेंट ऑफ मेकॅनिकल सिस्टीम ऑन व्हेइकल. व्हेइकलमध्ये आपण एक मेकॅनिकल सिस्टीम अरेंज केलेली असते आणि ती अशा पद्धतीने अरेंज केली जाते दॅट इज एबल टू प्रोड्युसिंग पॉवर विदिन इट सेल्फ फॉर इट्स प्रपल्शन ऑटोमॅटिकली. म्हणजे त्या व्हेइकलमध्ये ना अशी एक मेकॅनिकल सिस्टीम आहे, त्या मेकॅनिकल सिस्टीममध्ये जर आपण फ्युएल वगैरे काहीतरी प्रोव्हाइड केलं का ती सिस्टीम ॲटोमॅटिक पॉवर जनरेट करते आणि ती सिस्टीम पॉवर जनरेट करून बरोबर पुढे जाते किंवा मागे येते, जसं आपण कंट्रोल करू तसं. याला म्हणतात ऑटोमोटिव्ह सिस्टीम. मग ऑटोमोटिव्ह सिस्टीम म्हणजे ऑटोमोबाईलला पुढे चालण्याकरता त्याच्यामध्ये जी मेकॅनिकल सिस्टीम आपण प्रोव्हाइड करतो ती सिस्टीम. मग ऑटोमोटिव्ह सिस्टीम म्हणजे मेकॅनिकल सिस्टीम आहे जी आपण व्हेइकलमध्ये प्रोव्हाइड करतो. या सिस्टीममुळं काय होतं की व्हेइकल ॲटोमॅटिकली स्वतःमध्ये पॉवर जनरेट करतं, त्यामुळं ती गाडी पुढे प्रपल करते, म्हणजे पुढे पुढे जाते. आहे की नाही? याला म्हणतात ऑटोमोटिव्ह सिस्टीम. मग ऑटोमोटिव्ह सिस्टीम मीन्स अन अरेंजमेंट ऑफ मेकॅनिकल सिस्टीम इन अ व्हेइकल. व्हेइकलमध्ये असलेली मेकॅनिकल सिस्टीमची प्रॉपर अरेंजमेंट दॅट इज एबल टू प्रोड्यूस द पॉवर. ज्याच्यामध्ये काय होतं की पॉवर तिच्यामध्ये ॲटोमॅटिकली प्रोड्यूस होते फॉर प्रपल्शन, जेणेकरून ती गाडी पुढे जाईल, जेणेकरून ती गाडी आपल्याला मोशनमध्ये नेईल. याच्याकरता पॉवर जनरेट झाली पाहिजे. पॉवर जनरेट व्हायला त्या व्हेइकलमध्ये मेकॅनिकल सिस्टीम आहे, तिला म्हणतात ऑटोमोटिव्ह सिस्टीम. बघा बरं, काय डाऊट आहे का? थिअरी आहे पण कन्सेप्च्युअली पाहिलं तर प्रॉपर आहे. मग दोन्ही डेफिनेशन पाठ करायची गरजच नाही आहे, समजून घ्या. ऑटोमोटिव्ह सिस्टीम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ऑटोमोटिव्ह सिस्टीम इज अ मेकॅनिकल सिस्टीम विच इज प्रोव्हाइडेड इन द व्हेइकल. ही एक मेकॅनिकल सिस्टीम आहे जी आपण व्हेइकलमध्ये प्रोव्हाइड करतो. कशाला प्रोव्हाइड करतो? इट इज प्रोव्हाइडेड इन द व्हेइकल दॅट इज एबल टू प्रोड्यूस द पॉवर. जेणेकरून त्या व्हेइकलमध्ये स्वतःमध्येच पॉवर प्रोड्यूस होईल. कशाकरता पॉवर प्रोड्यूस होईल? फॉर प्रपल्शन, जेणेकरून ती गाडी पुढे प्रोपेल होईल, जेणेकरून ती गाडी पुढे जाईल. फॉर प्रपल्शन कसं? ॲटोमॅटिकली. आपल्याला फक्त कंट्रोल करायचं आहे. ओके. मग ॲटोमॅटिकली त्या गाडीचं प्रोपल्शन व्हावं म्हणून तिच्यात पॉवर जनरेट करता यावी याकरता व्हेइकलमध्ये जी मेकॅनिकल सिस्टीम आहे तिला म्हणतात ऑटोमोटिव्ह सिस्टीम. कळालं? मला वाटतं ही डेफिनेशन आता पाठ करायची गरज नाही, समजलं असेल. मग ऑटोमोबाईल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल आहे विच विल रन ऑन द ग्राउंड. ग्राउंडवर चालणारी सेल्फ प्रोपेल्ड व्हेइकल म्हणजे ऑटोमोबाईल. आणि या ऑटोमोबाईल पुढे का जाते? कारण ऑटोमोबाईलमध्ये असते ऑटोमोटिव्ह सिस्टीम. मग ऑटोमोटिव्ह सिस्टीम म्हणजे काय? तर ऑटोमोटिव्ह सिस्टीम एक मेकॅनिकल सिस्टीम आहे विच विल बी प्रोव्हाइडेड इन द व्हेइकल, जी व्हेइकलमध्ये प्रोव्हाइड केलेली असते. दॅट इज एबल टू प्रोड्यूस द पॉवर विदिन इट सेल्फ. त्या सिस्टीममुळं काय होतं की त्या व्हेइकलमध्ये स्वतःमध्येच पॉवर प्रोड्यूस होते. त्या व्हेइकलमध्ये सिस्टीममध्ये स्वतःमध्येच पॉवर प्रोड्यूस होते आणि त्यामुळं काय होतं? गाडी पुढे प्रोपेल होते, गाडी पुढे जाते ॲटोमॅटिकली फॉर इट्स प्रोपल्शन ऑटोमॅटिकली. म्हणजे गाडी ऑटोमॅटिक पुढे जाते. काय डाऊट आहे का रे या स्लाईडवर? स्क्रीनशॉट घेत चला. नोट्स आहे त्या आपल्या ह्या प्रॉपर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायच्यात. बरं, मग आता ही जी ऑटोमोटिव्ह सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये ही सिस्टीम छोटी असेल का? आता नाही, ही सिस्टीम फार मोठी आहे. या मेकॅनिकल सिस्टीममध्ये ऑटोमोटिव्ह सिस्टीममध्ये खूप सारे छोटे छोटे कॉम्पोनंट्स आहेत, खूप सारे छोटे छोटे कॉम्पोनंट्स आहेत. मग यातले आपण मोठे मोठे कॉम्पोनंट पाहणार आहे. मेजर कॉम्पोनंट्स ऑफ ऑटोमोबाईल विथ देअर फंक्शन. आपण पाहणार आहे की या ऑटोमोटिव्ह सिस्टीममध्ये
एकूण कॉम्पोनंट कोणते आणि त्या प्रत्येक कॉम्पोनंटचं फंक्शन काय हे आपल्याला पाहायचं आहे. बघा पुढचा पॉईंट आहे. An automobile is consist of substructure called chassis and superstructure called as body. ऑटोमोबाईलचं जर टोटल स्ट्रक्चर पाहिलं तर ऑटोमोबाईलच्या टोटल स्ट्रक्चरचे दोन भाग. जो खालचा भाग आहे, खालचा भाग त्याला म्हणतात सबस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चरमध्ये येतं गाडीचं चेसिस. गाडीचं चेसिस म्हणजे चेसिस नंबर असतो पहा, त्यावर प्रत्येक व्हेकलला चेसिस नंबर असतो. प्रत्येक गाडीला स्वतःची चेसिस असतं. मग हे जे चॅसिस नंबर आहे याला म्हणतात ऑटोमोबाईलचं सबस्ट्रक्चर आणि ऑटोमोबाईलचं जे वरचं स्ट्रक्चर आहे वरचं त्याला म्हणतात सुपरस्ट्रक्चर. ती असते त्या ऑटोमोबाईलची बॉडी. बरं का, ऑटोमोबाईलचा खालचा भाग म्हणजे सुपरस्ट्रक्चर सबस्ट्रक्चर. ऑटोमोबाईलचा खालचा भाग म्हणजे सबस्ट्रक्चर. सबस्ट्रक्चरमध्ये येतं गाडीची चेसिस. ऑटोमोबाईलचा वरचा भाग म्हणजे सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चरमध्ये येते त्या ऑटोमोबाईलची बॉडी. कळालं का रे पहिलं सेंटेन्स? सबस्ट्रक्चर म्हणजे गाडीचं चेसिस, सुपरस्ट्रक्चर म्हणजे गाडीची बॉडी. पुढं मग चेसिस म्हणजे काय हो? चेसिस इज अ मेन स्ट्रक्चर अपॉन विच ऑल द मेजर कॉम्पोनंट ऑफ एन ऑटोमोबाईल विच आर नेसेसरी टू प्रोपेल द व्हेकल आर असेंबल्ड. गाडीची चेसिस म्हणजे काय? तर गाडीच्या चेसिसवर बाकीचे कॉम्पोनंट असतात. ही गाडीची चेसिस आहे आणि गाडीची जी चेसिस आहे ना त्याच्यावरती बाकीचे सगळे कॉम्पोनंट आहे. हे कॉम्पोनंट काय करतात? गाडीला प्रोपेल करायला मदत करतात, गाडीमध्ये पॉवर जनरेट करायला मदत करतात. पण या सगळ्या कॉम्पोनंटला कोणाचा सपोर्ट आहे? गाडीच्या चेसिसचा. कळतंय? गाडीचे खाली चाक आहेत, चाकाच्या वरती चेसिस आहे आणि त्या चेसिसवरती गाडीचे सगळे कॉम्पोनंट आहेत. आणि हे सगळे कॉम्पोनंट काय करतात? तर हे सगळे कॉम्पोनंट गाडीला प्रोपेल करायला मदत करतात. आणि या सगळ्या कॉम्पोनंटला सपोर्ट कोणाचा आहे? तर चेसिसचा. मग थोडक्यात काय की तुमच्या ऑटोमोबाईलमध्ये सगळ्यात मेन स्ट्रक्चर आहे चेसिस आणि या चेसिसवरती सगळे जे ऑटोमोबाईलचे मेजर कॉम्पोनंट आहेत ते त्याच्यावर ठेवलेले आहेत किंवा ते त्याच्यावर अटॅच केलेले आहेत चेसिसवरती. आणि हे सगळे कॉम्पोनंट काय करतात? गाडीला प्रोपेल करायला, गाडीला पुढे जायला मदत करतात. म्हणजे ते सगळे कॉम्पोनंट अशा प्रकारे असेंबल केलेले आहेत की जेणेकरून गाडी ऑटोमॅटिक पुढे प्रोपेल करेल, गाडी ऑटोमॅटिक पुढे जाईल. आणि या सगळ्या मेजर कॉम्पोनंटला मेन सपोर्ट कोणाचा आहे? गाडीच्या चेसिसचा. कळालं का रे गाडीचं चेसिस म्हणजे काय? ओके. चेसिस कंप्राइजेस ऑफ एव्हरीथिंग ऑफ अ व्हेकल एक्सेप्ट द बॉडी, कॅबिन अँड इक्विपमेंट. गाडीच्या चेसिसवर काय काय असतं? तर गाडीच्या चेसिसवर सगळे कॉम्पोनंट येतात, सगळे मेजर कॉम्पोनंट. फक्त 3 कॉम्पोनंट नसतात. एक असतं गाडीची बॉडी, एक असतं गाडीची कॅबिन आणि एक असतं गाडीचे इक्विपमेंट. कळतंय? गाडीच्या चेसिसवर सगळे इम्पॉर्टंट कॉम्पोनंट असतात. सगळे मेन कॉम्पोनंट हे गाडीच्या चेसिसवरच असतात एक्सेप्ट 3 कॉम्पोनंट. फक्त 3 कॉम्पोनंट नसतात. एक म्हणजे गाडीची बॉडी, एक म्हणजे गाडीचं कॅबिन आणि एक म्हणजे त्या गाडीतले इक्विपमेंट. हे सोडले तर बाकी सगळं चेसिसवर असतं. सगळे कॉम्पोनंट हे चेसिसवरच असतात. द ऑटोमोबाईल चेसिस कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग कॉम्पोनंट. मग ऑटोमोबाईलच्या चेसिसवर कोणकोणते कॉम्पोनंट आहेत ते आपल्याला पाहायचे. ही स्लाइड समजली? ओके. मग लक्षात घ्या ऑटोमोबाईलचे टोटल 2 पार्ट आहे. सगळ्यात खाली येतो सबस्ट्रक्चर. सबस्ट्रक्चरमध्ये महत्त्वाचा कॉम्पोनंट येतो चेसिस. ऑटोमोबाईलचा जो वरचा पार्ट आहे त्याला म्हणतात सुपरस्ट्रक्चर. त्याच्यामध्ये येतं गाडीची बॉडी. सुपरस्ट्रक्चरमध्ये बॉडी येते, सबस्ट्रक्चरमध्ये चेसिस येतं. मग चेसिस म्हणजे काय? तर तुमच्या ऑटोमोबाईलचं मेन स्ट्रक्चर, तुमच्या ऑटोमोबाईलचं मेन स्ट्रक्चर ज्याच्यावरती सगळे मेजर कॉम्पोनंट अटॅच केलेले आहेत. सगळे मेजर कॉम्पोनंट ज्या मेन स्ट्रक्चरवर आपण अटॅच केले जेणेकरून ती बॉडी ॲटोमॅटिक पुढे प्रोपेल होईल, ती गाडी ॲटोमॅटिक पुढे जाईल. याकरता त्या सगळ्या मेजर कॉम्पोनंटला आपण असेंबल केलं एका मेन स्ट्रक्चरवर. त्या मेन स्ट्रक्चरला म्हणतात गाडीची चेसिस. बरं, गाडीची जी चेसिस आहे त्याच्यावर गाडीचं सगळे कॉम्पोनंट असतात, सगळे एक्सेप्ट 3 कॉम्पोनंट. की गाडीची बॉडी चेसिसवर नसते. गाडीची कॅबिन आणि गाडीचे इक्विपमेंट
हे चेसिसवर नसतात, बाकी सगळे कॉम्पोनंट गाडीच्या चेसिसवर असतात. बरं, ऑटोमोबाईलच्या चेसिसमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट असतात ते आता पाहिजे. ही स्लाइड समजली का रे? आता गाडीच्या चेसिसवर बघा कोणकोणते कॉम्पोनंट आहे. गाडीच्या चेसिसवर असतं सगळ्यात पहिलं गाडीची फ्रेम, ऑटोमोबाईलची फ्रेम, ऑटोमोबाईलचं इंजिन, नंतर ऑटोमोबाईलचं ट्रान्समिशन सिस्टीम, ऑटोमोबाईलची सस्पेन्शन सिस्टीम जी दोन प्रकारे असू शकते, कन्व्हेन्शनल सिस्टीम, इंडिपेंडंट सिस्टीम. नंतर ऑटोमोबाईलला कंट्रोल करण्याकरता कंट्रोल सिस्टीम, ती पण 3 प्रकारे असू शकते, स्टिअरिंग सिस्टीम, ब्रेकिंग सिस्टीम, इंजिन कंट्रोल. त्यानंतर इलेक्ट्रिकल कंट्रोल, गाडीला इलेक्ट्रिकल कंट्रोल असतात. त्यानंतर रेडिएटर, हे सगळे कॉम्पोनंट असतात गाडीच्या चेसिसवर. गाडीच्या चेसिसवर हे सगळं असतं. आपल्याला पहिल्या युनिटमध्ये फक्त फ्रेम आणि इंजिनच आहे, सेकंड युनिटमध्ये ट्रान्समिशन सिस्टीम आहे, थर्ड युनिटमध्ये सस्पेन्शन सिस्टीम आहे, फोर्थ युनिटमध्ये तुम्हाला गाडीचे सगळे कंट्रोल आहेत, आणि 5व्या युनिटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल कंट्रोल आहेत, आणि रेडिएटर असतं गाडीचं इंजिन थंड करण्याकरता. हे सगळे गाडीचे कॉम्पोनंट आहेत चेसिसवर. म्हणजे या सगळ्यांना सपोर्ट आहे गाडीच्या चेसिसचा. गाडीचा चेसिस या सगळ्या कॉम्पोनंटला सपोर्ट करतंय खालून. कळालं का रे? गाडीच्या चेसिसचे वेगवेगळे कॉम्पोनंट. काय डाऊट? आता एक एक कॉम्पोनंट पाहायचा आणि त्याचं फंक्शन पाहायचंय. घेतला स्क्रीनशॉट? बरं, तुम्ही म्हणले सर गाडीची चेसिस कशी दिसते, गाडीच्या चेसिसची फ्रेम कशी असते? तर गाडीची चेसिस या प्रकारे दिसते. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या सगळ्याला एकत्रितपणे म्हणतात चेसिस ऑफ द ऑटोमोबाईल. हे ऑटोमोबाईलचं चेसिस आहे. ऑटोमोबाईलच्या चेसिसवर काय काय बघा, या भागात दिसतं हे रेडिएटर, हे रेडिएटर आहे बरं का. या भागात दिसतं वॉटर पंप, छोटासा वॉटर पंप असतो. या भागात दिसतं गाडीचं इंजिन, या भागात दिसतो डिस्ट्रीब्युटर, या भागात दिसतो गाडीचा ट्रान्समिशन सिस्टीम, या भागात दिसतो युनिव्हर्सल जॉईंट या भागात. त्यानंतर हा आहे तुमच्या गाडीचा प्रोपेलर शाफ्ट, या भागात आहे हा डिफरन्शियल, ही आहे गाडीची इकडेची, ही आहे गाडीची फ्रेम, ही आहे गाडीची फ्रेम. तर ही आहे गाडीची फ्रेम. हा गाडीचा फ्रंट आहे, गाडीचा पुढचा भाग आहे. हा गाडीचा रिअर एंड आहे, म्हणजे हा गाडीचा मागचा भाग आहे. हे गाडीचे व्हील्स आहेत, गाडीच्या व्हील्सवरती असतात गाडीचे टायर. ही गाडीचं स्टिअरिंग आहे, स्टिअरिंग, गाडीचं स्टिअरिंग. हा गाडीचा गिअर बॉक्स आहे. हे सगळे कॉम्पोनंट गाडीच्या चेसिसवरती आहेत. म्हणून गाडीचा चेसिस फार महत्त्वाचा. काय काय बघा बरं का. या ठिकाणी रेडिएटर आहे. सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या की गाडीचा हा फ्रंट पार्ट आहे, हा गाडीचा रिअर पार्ट आहे. ठीक आहे. हे गाडीचे व्हील आणि टायर आहेत, म्हणजे व्हीलवरती टायर आहेत. व्हीलच्या आतमध्ये गाडीच्या रिम्स आहेत, चाकाच्या रिम्स. व्हीलमध्ये रिम असतात ना, त्या रिम्स. त्यानंतर गाडीमध्ये ही फ्रेम झाली, फ्रेम. फ्रेममध्ये पाहिलं तर गाडीचं इंजिन हे पुढच्या बाजूला आहे. गाडीच्या इंजिनला थंड करायला या भागात रेडिएटर आहे. इथं वॉटर पंप आहे. ह्या गाडीचा प्रोपेलर शाफ्ट आहे. हे गाडीचं ट्रान्समिशन सिस्टीम आहे. इथं गाडीचं स्टिअरिंग आहे, स्टिअरिंग व्हील. इथं गाडीचा गिअर बॉक्स आहे. आणि या भागात इथं आहे डिफरन्शियल, हा प्रोपेलर शाफ्ट. मला वाटतं आता तुम्हाला फिगर लक्षात आली आहे. बघून घ्या. काय डाऊट? समजलं? तर पाहू शकता बाळांनो, ही तुमचा ऑटोमोबाईल आहे, म्हणजे व्हेकल आहे. या भागात जे दाखवलं हे तुमच्या गाडीचा चेसिस आहे. ठीक आहे. चेसिसमध्ये हे व्हील आहे, व्हीलच्या आतमध्ये रिम्स आहे, व्हीलच्या बाहेरून टायर आहे. ठीक आहे. ज्या बाजूला इंजिन आहे, आता इंजिन या बाजूला असतं तर हा गाडीचा फ्रंट आहे. या बाजूने इंजिन आहे ना, म्हणजे हा गाडीचा फ्रंट आहे. आणि हा गाडीचा रिअर एंड आहे, म्हणजे मागचा भाग. ही जी लाईन आहे ना, हे आहे तुमच्या गाडीची फ्रेम, गाडीची फ्रेम. त्यानंतर आता इथं दाखवलं नाही त्यांनी, परंतु गाडीचं या भागात इथं असतं स्टिअरिंग, या भागात स्टिअरिंग असतं. इथं असतो गाडीचा प्रोपेलर शाफ्ट. हा जो मोठा गोळा दिसतोय का ब्लॅकवाला, हे आहे गाडीचं डिफरन्शियल, हे डिफरन्शियल आहे. असं काहीसं दिसतं गाडीचं चेसिस.
हे बघा 3D व्ह्यूमध्ये गाडीचं चेसिस असं काहीच दिसतं. हे इंजिन आहे, हा प्रोपेलर शाफ्ट आहे की नाही, व्हील्स आहे, रिम आहे, टायर आहे, हे जे दिसतं ही फ्रेम आहे, हा प्रोपेलर शाफ्ट आहे, इंजिन आहे. इथं पुढं रेडिएटर असतं इंजिनला थंड करायला, आहे की नाही. इथं या भागामध्ये ना युनिव्हर्सल जॉईंट असतो. इथं गिअर बॉक्स असतो या भागामध्ये. हा रिअर एंड आहे, हा फ्रंट एंड आहे. असं असतं पहा गाडीचं चेसिस. ओके, चला समजला असेल. ही फिगर जी आहे ना, जी मी देतोय तुम्हाला, प्रॉपर करायची आहे फिगर. ही एक्झामला येते म्हणजे येतेच. ठीक आहे. आता गाडीचे जे हे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत, ठीक आहे, या प्रत्येक कॉम्पोनंटचं नेमकं फंक्शन काय ते आपल्याला पाहायचं आहे. तर गाडीच्या चेसिसवरती हे वेगवेगळे कॉम्पोनंटचे नाव आहेत आणि त्या कॉम्पोनंटचं फंक्शन मी इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा बरं का, गाडीच्या चेसिसवर पहिला कॉम्पोनंट आहे इंजिन. इंजिनचं फंक्शन काय बघा, प्रोड्युसेस पॉवर रिक्वायर्ड टू मूव्ह द व्हेकल. व्हेकलला जर पुढे जायचंय किंवा व्हेकलला मागे जायचंय तर पॉवर जनरेट करायचं काम. व्हेकलला मूव्ह करण्याकरता, व्हेकलला मोशनमध्ये न्यायचं असेल तर पॉवर पाहिजे, आणि पॉवर जनरेट करायचं काम कोणाचं आहे, इंजिनचं. इंजिन प्रोड्युसेस पॉवर रिक्वायर्ड टू मूव्ह द व्हेकल. व्हेकलला त्या ठिकाणी पुढे मूव्ह करायचं असेल, व्हेकलला जर त्या ठिकाणी पुढे ढकलायचं असेल, व्हेकलला त्या ठिकाणी पुढं मूव्ह करायचं असेल तर पॉवर जनरेट करावी लागते, आणि ती पॉवर प्रोड्यूस करण्याचं काम इंजिन करतं. मला वाटतं इंजिनचं फंक्शन कळालंय. इंजिन प्रोड्युसेस पॉवर रिक्वायर्ड टू मूव्ह द व्हेकल. काय डाऊट आहे? नंबर 2, दुसरा महत्वाचा कॉम्पोनंट आहे क्लच. क्लच काय करतो बरं? क्लच कनेक्ट्स अँड डिस्कनेक्ट्स द इंजिन फ्रॉम ट्रान्समिशन. इंजिनला ट्रान्समिशन सिस्टीम पर्यंत कनेक्ट करायचं आणि डिस्कनेक्ट करायचं काम क्लच करतो. बघा बरं का, इंजिन दोन गोष्टी, एका बाजूला इंजिन आहे आणि एका बाजूला ट्रान्समिशन सिस्टीम आहे. इंजिनला ट्रान्समिशन सिस्टीम बरोबर कनेक्ट करायचं काम आणि डिस्कनेक्ट करायचं काम क्लच करतो. क्लच कनेक्ट्स अँड डिस्कनेक्ट्स द इंजिन फ्रॉम ट्रान्समिशन सिस्टीम. इंजिनला ट्रान्समिशन सिस्टीम बरोबर कनेक्ट करायचं आणि नंतर डिस्कनेक्ट करायचं. कनेक्ट आणि डिस्कनेक्ट करायचं इंजिनला फ्रॉम ट्रान्समिशन सिस्टीम, हे काम करतो क्लच. कळालं का रे? क्लच क्लच काय करतो? इंजिन आणि ट्रान्समिशन सिस्टीमला कनेक्ट करायचं, नंतर डिस्कनेक्ट करायचं, हे काम करतो क्लच. प्रत्येक ऑटोमोबाईलला क्लच असतो, जेणेकरून आपण इझिली गिअर बदलू शकतो, आहे की नाही. पुढे येतो बाळांनो गिअर बॉक्स. चेंजेस स्पीड अँड टॉर्क. तुम्हाला तुमच्या व्हेकलचा स्पीड बदलायचा आहे, तुम्हाला तुमच्या व्हेकलचा टॉर्क बदलायचा आहे, तुम्हाला तुमच्या व्हेकलचा गिअर बदलायचा आहे, तर गिअर बॉक्स असतो. गिअर बॉक्स तुमच्या व्हेकलचा स्पीड बदलतो. गिअर बॉक्स व्हेकलचा स्पीड बदलतो. गिअर बॉक्स व्हेकलचा टॉर्क बदलतो. गिअर बॉक्समुळे व्हेकलचा स्पीड बदलता येतो. गिअर बॉक्समुळे व्हेकलचा टॉर्क चेंज करता येतो. थोडक्यात गिअर बदलण्याकरता गिअर बॉक्स असतो. कळालं का रे गिअर बॉक्सचं फंक्शन? ओके. आता हे मनाला पटलं पाहिजे बरं का, हे प्रॅक्टिकली आहे. बघा, प्रोपेलर शाफ्ट. प्रोपेलर शाफ्ट काय करतो? ट्रान्समिट पॉवर फ्रॉम गिअर बॉक्स टू द डिफरन्शियल. बघा, हा काय करतो? इंजिनची जी पॉवर आहे, इंजिनची पॉवर चाकापर्यंत पोहोचवायचं काम. ॲक्च्युली कोण पळतंय? कोण? व्हील्स पळतात. व्हील पळाले तर गाडी पळेल ना. मग त्या व्हीलपर्यंत जर त्या ठिकाणी तुम्हाला पॉवर ट्रान्समिट करायची आहे तर व्हीलपर्यंत पॉवर ट्रान्समिट करायला प्रोपेलर शाफ्ट असतो. शाफ्टचं काम आहे पॉवर ट्रान्समिशन. तुम्ही शिकलात टॉममध्ये, थिअरी ऑफ मशीनमध्ये, की शाफ्ट काय करतो? पॉवर ट्रान्समिट करायचं काम करतो. मग या भागात प्रोपेलर शाफ्ट आहे, हा तुमच्या गाडीला प्रपल्शन करायला मदत करतो, म्हणजे गाडी पुढे जाते. इंजिनने नुसती पॉवर जनरेट करून चालणार नाही, ती पॉवर चाकांपर्यंत पोहोचवायचं काम प्रोपेलर शाफ्ट करतो. मग प्रोपेलर शाफ्ट ट्रान्समिट पॉवर फ्रॉम गिअर बॉक्स टू द डिफरन्शियल. गिअर बॉक्सची पॉवर डिफरन्शियलपर्यंत ट्रान्समिट करण्याचं काम प्रोपेलर शाफ्ट करतो. थोडक्यात प्रोपेलर शाफ्ट हा पॉवर ट्रान्समिशनचं काम करतो, पॉवर ट्रान्समिट करतो प्रोपेलर शाफ्ट. ओके. आणि पुढे येतं डिफरन्शियल. डिफरन्शियल अलोज व्हील्स टू रोटेट ॲट डिफरंट स्पीड.
हा जो डिफरन्शियल आहे ना, हा डिफरन्शियल काय करतो, व्हीलला अलो करतो की ते व्हील वेगवेगळ्या स्पीडने रोटेट झाले पाहिजे. व्हीलला वेगवेगळ्या स्पीडने रोटेट व्हावं याकरता डिफरन्शियल असतो. डिफरन्शियल अलोज व्हील्स टू रोटेट ॲट व्हेरियस स्पीड्स. व्हीलला वेगवेगळ्या स्पीडने रोटेट होता यावं याकरता डिफरन्शियल असतो. कळाले का रे? हे कॉम्पोनंट आणि त्याचे फंक्शन. चला तुम्हाला एक एक कॉम्पोनंट दाखवतो मी. हे कळालं का रे? या इकडे बघा, या पद्धतीने तुमचं इंजिन काय करतं, पॉवर जनरेट करतं. हे जे इंजिन असतं ना, याला आपण फ्युएल प्रोव्हाइड करतो, इंधन प्रोव्हाइड करतो आणि त्या फ्युएलचा वापर करून पॉवर जनरेट करायचं काम या इंजिनचं असतं. दिस इज द इंजिन यूज द इन ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलमध्ये असं इंजिन वापरतात. यांचं काम आहे पॉवर जनरेट करणं. ओके, तुम्ही पाहू शकता बाळांनो, अशा पद्धतीने क्लच सिस्टीम असते ऑटोमोबाईलमध्ये. ऑटोमोबाईलमध्ये ही असते क्लच डिस्क. आता क्लच आपल्याला पुढच्या युनिटमध्ये डिटेलमध्ये, पण मी जस्ट तुम्हाला क्लच दाखवतोय. ठीक आहे, हा आहे बाळांनो क्लच. हा काय करतो, इंजिन आणि ट्रान्समिशन सिस्टीम यांना कनेक्ट करायचं आणि डिस्कनेक्ट करायचं, हे काम करतो क्लच. इंजिन आणि ट्रान्समिशन सिस्टीमला कनेक्ट करायचं आणि डिस्कनेक्ट करायचं, हे काम करतो क्लच. हे बघा, असा गिअर बॉक्स असतो. गिअर बॉक्स काय करतो, तुमच्या ऑटोमोबाईलचा स्पीड आणि टॉर्क चेंज करायला हेल्प करतो. असा असतो गिअर बॉक्स. हे गिअर बॉक्सचा तो वरती दांडा आहे ना, माहिती आहे तुम्हाला, हे हँडल गिअर बॉक्सला आपण हाताने पकडतो बा आणि गिअर चेंज करतो. तर ह्या गिअरला चेंज केलं की खाली गिअर चेंज होतात. गिअर चेंज झाले की तुमच्या व्हेकलचा ऑटोमोबाईलचा स्पीड बदलतो, टॉर्क बदलतो. ठीक आहे, इकडे पहा मुलांनो, हा आहे बाळांनो तुमचा प्रोपेलर शाफ्ट. हा काय करतो, तर प्रोपेलर शाफ्टचं काम असतं टू ट्रान्समिट द पॉवर. हा पॉवर ट्रान्समिट करायचं काम करतो. कुठून, फ्रॉम इंजिन और गिअर बॉक्स अप टू द डिफरन्शियल. मग बघा, गिअर बॉक्स पासून डिफरन्शियल पर्यंत पॉवर ट्रान्समिट करायला असा प्रोपेलर शाफ्ट वापरतात. आणि प्रोपेलर शाफ्टमध्ये असा युनिव्हर्सल जॉईंट असतो. युनिव्हर्सल जॉईंट आपण शिकलोय प्रोडक्शन ड्रॉइंग 3 मध्ये. असा युनिव्हर्सल जॉईंट यूज करतात पहा. ठीक आहे, असा असतो बाळांनो तुमचा प्रोपेलर शाफ्ट आणि त्याच्यामध्ये असा असतो तुमचा त्या ठिकाणी, हे बघा तो असा वर्क होतो पहा प्रोपेलर शाफ्ट. पॉवर ट्रान्समिट करतो ॲक्च्युली तो या पद्धतीने. इथं युनिव्हर्सल जॉईंट आहे. ओके, इकडे बघा मुलांनो, आता तुमच्या ट्रकचे हे पाठीमागचे चाक आहेत, त्या चाकांच्या खालीमध्ये ना हा जो ॲक्सेल आहे, त्या ॲक्सेलच्या तिथं एक मोठा काळा गट्टू असतो. त्याच्या आतमधला पार्ट हा आहे, हे बघा असा मोठा गट्टू असतो काळा, तो पाठीमागच्या चाकांजवळ. त्याला डिफरन्शियल म्हणतात. आणि त्या डिफरन्शियलचं काम असतं बाळांनो की जेणेकरून तुमच्या गाडीचा जो स्पीड आहे, तुमच्या व्हीलचा जो स्पीड आहे तो चेंज करणं, आहे की नाही. म्हणजे ते व्हील वेगवेगळ्या स्पीडवर फिरेल. हा असा असतो डिफरन्शियल. डिफरन्शियलच्या आतमध्ये असा डिफरन्शियल गिअर असतो. हा डिफरन्शियल आहे तो पाठीमागच्या चाकाच्या खाली असतो. ओके, अशा पद्धतीने बाळांनो मी तुम्हाला काय काय सांगितलं, तर इंजिन, त्यानंतर क्लच, गिअर बॉक्स, प्रोपेलर शाफ्ट आणि डिफरन्शियल विथ देअर फंक्शन. ओके, त्यानंतर येतं बाळांनो ॲक्सेल. ॲक्सेल तर पुढच्या 2 चाकांना आणि मागच्या दोन्ही चाकांना ॲक्सेल असतो. बघा, ॲक्सेल सपोर्ट्स द व्हेकल अँड ट्रान्समिट पॉवर. ॲक्सेलमुळं काय होतं, व्हेकलला एक सपोर्ट मिळतो. व्हेकलला सपोर्ट करायचं काम ॲक्सेल करतो, पॉवर ट्रान्समिट करायचं काम पण ॲक्सेल करतो. म्हणजे पॉवर ट्रान्समिट करायचं काम पण ॲक्सेल करतो. ह्या चाकाची पॉवर त्या चाकाकडे ट्रान्समिट करायचं काम ॲक्सेल करतो. त्यानंतर पूर्ण व्हेकलला सपोर्ट करायचं काम ॲक्सेल करतो. पुढे येतो व्हील्स अँड टायर, प्रोव्हाइड मोशन अँड सपोर्ट. आता प्रत्येक ऑटोमोबाईलला असतात व्हील्स म्हणजे चाकं, आणि त्या व्हील्सवर असतात टायर्स. मग हे व्हील्स आणि टायर काय करतात, तर आपल्या ऑटोमोबाईलला मोशन देतात, आपल्या ऑटोमोबाईलला सपोर्ट प्रोव्हाइड करतात व्हील्स आणि टायर. बरं, स्टिअरिंग सिस्टीम. स्टिअरिंग सिस्टीम कंट्रोल्स द डायरेक्शन ऑफ व्हेकल. व्हेकलची जी डायरेक्शन आहे, व्हेकलच्या डायरेक्शनला कंट्रोल करायचं काम. व्हेकलची डायरेक्शन जर कंट्रोल करायची असेल तर स्टिअरिंग असतं गाडीचं, स्टिअरिंग सिस्टीम.
ब्रेकिंग सिस्टीम स्लोज डाऊन और स्टॉप्स द व्हेकल. आता गाडी मोशनमध्ये मला गाडीचा स्पीड कमी करायचा असेल किंवा मला गाडी डायरेक्ट थांबवायची असेल तर गाडीमध्ये असतं ब्रेकिंग सिस्टीम. मग ऑटोमोबाईलमध्ये ब्रेकिंग सिस्टीम असते जी गाडीकलचा स्पीड स्लो करते किंवा गाडीला काय करते, स्टॉप करते, थांबवते. त्यानंतर येतं बाळांनो सस्पेन्शन सिस्टीम. इट ॲब्झॉर्ब शॉक्स अँड प्रोव्हाइड कम्फर्ट. जो कुणी ऑटोमोबाईलमध्ये ट्रॅव्हल करतोय, जो कुणी ऑटोमोबाईलमध्ये प्रवास करतोय, जो कुणी गाडीमध्ये प्रवास करतोय त्या गाडीमध्ये शॉकला ॲब्सॉर्ब करण्याकरता ऑटोमोबाईलचे शॉक्स ॲब्सॉर्ब करणे आणि जो कुणी ट्रॅव्हल करणारा व्यक्ती आहे, पर्सन आहे, त्याला कम्फर्ट प्रोव्हाइड करणे याकरता गाडीमध्ये सस्पेन्शन सिस्टीम असते. सस्पेन्शन सिस्टीममध्ये शॉक अब्सॉर्ब येतात पहा. म्हणजे गाडी किती आपटली तरी त्या गाडीवर बसणाऱ्याला त्याचा झटका बसत नाही. सस्पेन्शन सिस्टीम शॉक ॲब्सॉर्ब करते आणि कम्फर्ट प्रोव्हाइड करते. त्यानंतर चेसिस फ्रेम. चेसिस फ्रेम सगळ्या व्हेकलच्या कॉम्पोनंटला सपोर्ट करते. चेसिसची जी फ्रेम असते ना ती सगळ्या व्हेकलच्या कॉम्पोनंटला सपोर्ट करते. बॉडी प्रोव्हाइड स्पेस फॉर पॅसेंजर अँड गुड. प्रत्येक ऑटोमोबाईलला स्वतःची बॉडी असते. त्या बॉडीमध्ये पॅसेंजर बसतात. त्या बॉडीमध्ये त्यांची जी काही गुड्स आहेत, त्यांची जी काही काय म्हणतात सामान आहे, म्हणजे पॅसेंजर असतात, त्यांचं सामान, पॅसेंजर आणि गुड्स यांना जागा देण्याचं काम व्हेकलची बॉडी करते. मग काय सांगितलं, ॲक्सेल, व्हील्स, टायर, स्टिअरिंग, ब्रेकिंग, सस्पेन्शन, चेसिस आणि बॉडी हे आहेत ते कॉम्पोनंट्स आणि हे आहे त्यांचे फंक्शन्स. ओके, इकडे बघा. तर हे जे आहेत ना हे ॲक्सेल आहेत. हे आहे ना हा फ्रंट ॲक्सेल आहे, हा रिअर ॲक्सेल आहे, पाठीमागचा ॲक्सेल, पुढचा ॲक्सेल. हे ॲक्सेल काय करतात, तुमच्या व्हेकलला सपोर्ट करतात, ऑटोमोबाईलला सपोर्ट करतात आणि सोबतच पॉवर सुद्धा ट्रान्समिट करण्याचं काम करतात. हा एक ॲक्सेल आहे, हा एक ॲक्सेल आहे. हा प्रोपेलर शाफ्ट आहे. प्रोपेलर शाफ्टच्या मधल्या भागात युनिव्हर्सल जॉईंट आहे. या भागात हा डिफरन्शियल आहे हा वाला आणि हे दोन शाफ्ट आहेत. ओके, त्यानंतर येतात हे व्हील्स आणि टायर. व्हील्स आणि टायर हे सुद्धा काय करतात, तुमच्या व्हेकलला सपोर्ट करतात, ऑटोमोबाईलला सपोर्ट करतात. परत ऑटोमोबाईलला मोशन प्रोव्हाइड करायचं काम हे व्हील्सच करतात. त्यामुळं तर गाडी पुढे पळते ना. हे व्हील्स, टायर आणि हे ॲक्सेल. कळालं का रे फंक्शन ते? ओके, अशी असते बाळांनो स्टिअरिंग सिस्टीम. ही गाडीचं स्टिअरिंग आहे आणि या स्टिअरिंगच्या मदतीने तुम्ही व्हेकलची डायरेक्शन चेंज करू शकता, व्हेकलची डायरेक्शन कंट्रोल करू शकता. या स्टिअरिंग सिस्टीममुळे बघा असे चाकांची डायरेक्शन बदलता येते. हे स्टिअरिंग आहे आणि हे त्याचे व्हील्स, टायर्स आहेत. म्हणजे तुम्ही टोटल ऑटोमोबाईलची डायरेक्शन कंट्रोल करू शकता विथ द हेल्प ऑफ स्टिअरिंग. ही स्टिअरिंग सिस्टीम आहे बा. कळतंय? ओके, आता यामध्ये पाहू शकता ब्रेकिंग सिस्टीम ऑफ द ऑटोमोबाईल. व्हेकल कसा ब्रेक पळतो पहा. हे चाक आहे, हे चाक पळतंय. तुम्ही वरतून ब्रेक अप्लाय केला, हायड्रॉलिक ब्रेक्स दाखवले तिथं. तर या ठिकाणी या प्रेशराइज्ड फ्लुइडच्या मदतीने या ठिकाणी या गाडीचा स्पीड स्लो केलेला आहे. ब्रेकिंग सिस्टीम आहे पहा. गाडीचा स्पीड चांगला चालू आहे, व्हील पळतंय, ब्रेक अप्लाय केला की इथं प्रेशराइज्ड फ्युल वर्क होतं आणि गाडीचा स्पीड कमी होतो पहा. ही आहे ब्रेकिंग सिस्टीम ऑफ द ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलची ब्रेकिंग सिस्टीम. यामुळं आपली गाडी थांबते, तिचा स्पीड कमी करता येतो, तिला थांबवता येतं. ओके, इकडे बघा अशी असते पहा बॉडी गाडीची. ठीक आहे, या गाडीची जी बॉडी आहे ही काय प्रोव्हाइड करते, तर गाडीची बॉडी आपल्याला पॅसेंजरला आणि गुड्सला एक स्पेस प्रोव्हाइड करते. ठीक आहे, पॅसेंजर आणि गुड्स यांना बसण्याकरता, ठेवण्याकरता जागा मिळावी म्हणून त्या ठिकाणी गाडीला अशी बॉडी असते. दिस इज द बॉडी ऑफ द ऑटोमोबाईल. ओके, अशा पद्धतीने सगळे सिस्टीम आणि त्यांचं फंक्शन मी तुम्हाला दाखवलं. काय डाऊट आहे? समजलं? आता पुढे येतं बाळांनो इलेक्ट्रिकल सिस्टीम. आता गाडीमध्ये लाईट लावण्याकरता हे करण्याकरता इलेक्ट्रिकल सिस्टीम असते. इट सप्लाय इलेक्ट्रिकल पॉवर फॉर लाइटिंग अँड स्टार्टिंग. गाडीला स्टार्ट करण्याकरता, गाडीमध्ये लाइटिंग सिस्टीम प्रोव्हाइड करण्याकरता गाडीमध्ये इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय देण्याचं काम इलेक्ट्रिकल सिस्टीम करते. कोणत्याही ऑटोमोबाईलमध्ये आज इलेक्ट्रिकल सिस्टीम आहेच. त्यामुळं गाडीमध्ये लाइटिंग प्रोव्हाइड करता येते, गाडीला स्टार्ट करता येतं.
मग लाइटिंग आणि स्टार्टिंग करण्याकरता इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय करण्याचं काम इलेक्ट्रिकल सिस्टीमचं आहे की नाही. मग आपण नाही का इलेक्ट्रिकल सिस्टीमच्या मदतीनेच आपण गाडीचे वायपर चालू करतो, इलेक्ट्रिकल सिस्टीमच्या मदतीने गाडीची लाईट फ्रंट लाईट चालू करता येतात आहे की नाही. अप्पर डिपर देता येतो समोरच्या व्यक्तीला, ही लाइटिंग सिस्टीम आहे, इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे. फ्युएल सिस्टीम स्टोअर्स अँड सप्लाय फ्युएल टू इंजिन. आता इंजिनला पॉवर जनरेट करायची आहे, इंजिनला जर पॉवर जनरेट करायची तर त्याला लागतं फ्युएल. मग फ्युएल कुठं असतं तर फ्युएल असतं फ्युएल टँकमध्ये, म्हणजे फ्युएल सिस्टीममध्ये. मग आपण काय करतो, एकदम फ्युएल सिस्टीममध्ये फ्युएल भरतो. मग आता फ्युएल सिस्टीम काय करते, थोड्या थोड्या प्रमाणात त्या फ्युएलला स्टोअर करते आणि थोड्या थोड्या प्रमाणात सप्लाय करते त्या फ्युएलला इंजिनकडं. मग फ्युएलला थोड्या थोड्या प्रमाणात इंजिनकडं सप्लाय करायचं आणि त्या फ्युएलला मोठ्या प्रमाणात स्टोअर करायचं काम फ्युएल सिस्टीम करते. म्हणजे फ्युएलला म्हणजे त्या इंधनाला स्टोअर करायचं आणि त्याला इंजिनकडे सप्लाय करायचं, हे काम करते फ्युएल सिस्टीम. त्यानंतर येते कूलिंग सिस्टीम, मेंटेन्स प्रॉपर इंजिन टेम्परेचर. काय होतं, गाडी चालली की इंजिन गरम होणार, इंजिनचा वापर झाला की इंजिन हीट जनरेट करणार. आता इंजिनचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करायचं काम कूलिंग सिस्टीम करते. त्यासाठी रेडिएटर असतं पहा गाडीमध्ये, जे इंजिनला थंड ठेवायचं काम करतं. इंजिनचं टेम्परेचर मेंटेन करायचं काम करतं कूलिंग सिस्टीम. पुढे येतं लुब्रिकेशन सिस्टीम, इट रिड्युसेस फ्रिक्शन बिटवीन द मूव्हिंग पार्ट. आता तुमच्या या ऑटोमोबाईलमध्ये खूप सारे मूव्हिंग पार्ट आहेत. आता या मूव्हिंग पार्टमध्ये होणारे फ्रिक्शन, मग त्या फ्रिक्शनला कमी करायचं काम, त्या फ्रिक्शनला रिमूव्ह करायचं काम लुब्रिकेशन सिस्टीम करतं. म्हणून गाडीला वेळच्या वेळी ऑइलिंग करावी लागते. लुब्रिकेशन सिस्टीम फ्रिक्शनला रिड्यूस करायचं काम करते, लुब्रिकेशन सिस्टीम फ्रिक्शनला रिड्यूस करायचं काम करते. कूलिंग सिस्टीम इंजिनचं टेम्परेचर मेंटेन करते. फ्युएल सिस्टीम इंजिनला फ्युएल प्रोव्हाइड करायचं काम करतं. इलेक्ट्रिकल सिस्टीम लाइटिंग आणि स्टार्टिंगसाठी इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय करायचं काम करते. अशा पद्धतीने हे आहेत काही सिस्टीम आणि हे त्याचे फंक्शन. काय डाऊट, समजलं. आता हे काय दाखवायची गरज नाही, कारण फ्युएल टँक वगैरे असतो गाडीमध्ये, सगळ्यांना माहिती आहे. इलेक्ट्रिकल सिस्टीम माहिती आहे, कूलिंग सिस्टीमसाठी रेडिएटर असतो, लुब्रिकेशनसाठी तुम्ही त्या ठिकाणी ऑइलिंग वगैरे करताच. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ऑटोमोबाईल म्हणजे काय, ऑटोमोटिव्ह सिस्टीम म्हणजे काय, त्यानंतर गाडीचे सबस्ट्रक्चरमध्ये येतं चेसिस, सुपरस्ट्रक्चरमध्ये येते गाडीची बॉडी, ते सगळं सांगितलं. आणि गाडीचे वेगवेगळे जे मेजर कॉम्पोनंट आहे ऑटोमोबाईलचे, मोठमोठे कॉम्पोनंट, आणि त्या कॉम्पोनंटचे सगळे फंक्शन्स डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. ओके, अशा पद्धतीने या युनिटचा जो फर्स्ट पॉईंट आहे, फर्स्ट टॉपिक, तो पूर्णतः कव्हर झालेला आहे. डायग्राम फक्त एकच काढायची, ती गाडीच्या चेसिसची विथ ऑल अदर कॉम्पोनंट्स, आणि त्यांचं फंक्शन मी दिलं तेच प्रॉपर करायचं. ह्याच तुमच्या नोट्स आहेत. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक पाहूयात. ठीक आहे, अजूनही ज्यांनी ॲडमिशन केलं नाही त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करा. ठीक आहे, ॲडमिशन केलं की तुम्हाला रेग्युलर सगळे लेक्चर ॲप्लिकेशनवर पाहायला मिळतातच. भरपूर विद्यार्थी काय करतात, ॲप्लिकेशन डाउनलोड करतात. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याने तिथे तुम्हाला कोर्सेस अवेलेबल होणार नाही आहेत. तुम्हाला जे काही डेमो लेक्चर ते यूट्यूबवर अवेलेबल होतातच आहे. डेमो लेक्चर तुम्हाला आवडले तर तुम्ही त्या ठिकाणी माझ्या नंबरवर, माझा जो काही नंबर आहे मोबाईल नंबर, त्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, आणि फीस जमा केली की तुम्हाला सगळे ॲप्लिकेशनवर सगळे लेक्चर नोट्स सगळं अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, तर बाळांनो आज आपण थांबूयात. लवकरात लवकर ॲडमिशन करा म्हणजे नेक्स्ट लेक्चरही पटापट पाहायला भेटतील. ओके, बाय स्टुडंट्स.